काय झालं? माया 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 मी चाललो. अहो अहो दिकू गेलाय ना चांगल्या डॉक्टरला आणायला. येतोय ना तो आता. त्याच्या आधी मला मरायचंय, कारण तो मला जगू देणार नाही रे. डॅड, ए मम्मी मामा म्हणाला मी गुरांच्या डॉक्टरला जाऊन घेऊन येतो, कारण डॅडचा ताप भयानक आहे. बघितलंस बघितलंस, तुझा तो भाऊ आहे ना, तो मला काही जगू देणार नाही रे. बापरे, अरे राम 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 राम. पेशंट कुठे आहे? ठीक आहे. भयंकर महाभयंकर महाभयंकर, कारण तुम्ही पेशंटच्या बायकोचा हात धरलाय. पेशंट आहे दूर न्यायला, दूर न्यायला. घाबरू नका, घाबरू नका. चालायचं, चला चला पुढे तपासा. तसा मी भित्रा नाही हो, पण माणूस पेशंट पहिल्यांदाच बघतोय ना, म्हणून जरा घाबरलो. तपासा. अरे बापरे, अरे दिगू, तुला डॉक्टरला बोलवायला सांगितलं होतं ना, तू गव्हर्नरला काय घेऊन आलास यार. काय करताय? काय करताय? पेशंटला तपासतोय. असं? हा, असा थंडी ताप असेल तर मानेच्या शिराच धराव्या लागतात, तेव्हा कुठे निदान होतं. अरे तुमचं निदान गेलं खड्ड्यात, मला नको निदान. अहो भाऊ, जसं काय करताय, निदान निदान तरी करून घ्या, मग ठरवा ट्रीटमेंट घ्यायची की नाही ते. बरोबर आहे. अरे मेलो. अरे असा ओरडतो कशाला माणसासारखा? चुकलं मी, जरा रॉंग बोललो. तुमच्या पेशंटला व्हिक्टोरिया झालाय. होय, व्हिक्टोरिया. सध्या शहरात संकरित जातीचे डास पसरलेत, त्यामुळे हा आजार होतो. हा थंडीताप भयानक असतो. यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर हे उद्या घोड्यासारखे धावू लागतील, पळू लागतील, आणि म्हणून याला व्हिक्टोरिया आजार म्हणतात. चला. भाऊजींचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे? बोला. चला, एक प्रॉब्लेम सोडवलाच निदान. हे बघ दिगू, तू इकडनं जा, म्हणजे आमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील. नाही 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 भाऊजी, हा प्रॉब्लेम नाहीये. तुमचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे. वेगळा म्हणे. अरे काही नाही, कुणी पाहुणे आले ना ह्याला चालत नाही, खर्च वाढतो म्हणे. मग पक्के माणूस घाणे आहेत नुसते. नाही नाही ताई, माणूस गाणे नाहीत हा भाऊजी. कंजूस जरूर आहेत, पण माणूस गाणे नाहीत. खरंय मामा. भाऊजी, तुम्हाला एक आयडिया सांगू का? आयडिया तू सांगणार? नको नको, मला नाही ऐकायची. ऐकून तर घ्या. काय माहितीये का, बघा, तुमच्याकडे पाहुणे येतात, हो, 15-15 दिवस राहतात, बरोबर आहे? मग एक महिना राहते ते. होय ना. हा, मग तुम्ही असं करा, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन राहा तितकेच दिवस. काय, कशी आयडिया? अरे दिगू, तुला इतकी वर्ष मी दगड समजत होतो, पण काय नामी आयडिया सांगितली. घे घे घे, तुला बक्षीस घे. आता एक काम कर, तू इथनं फुट, आम्ही तिघा त्या पाहुण्याच्या घरी जातो राहायला. जाच, तुम्ही फावड्याच्या घरी राहायला जाच. हे जाच. ए, तुला काय झालं? उर्वशी, जा तुम्ही, जा. हा, तुम्ही जा, मी सांभाळतो सगळं घर तुमचं. हा, तुम्ही जा, निघा 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 निघा. मी आहे ना, तुम्ही चिंता करता, मी आहे ना. चला 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 चला. म्हणजे तू इथे जाणार? नाही. काय समजतोस पण स्वतःला दोन दणके दिले म्हणजे कळेल प्रत्येकाच्या पाठी देखील. चेष्टा करता काय मोठ्या मोठ्या माणसांची. होपलेस, युसलेस. पुन्हा असं माझ्याशी बोललात ना तर दात बाहेर काढून ठेवीन. अहो काय झालं काय ओरडायला? माझ्या
अहो कशाला ओरडताय नुसते? हे गल्लीतले लेखाचे लोक, लोकाचे लेखाचे लोक ग ते वाटेल असं बोलतात, टिंगल करतात माझी, दात काढून ठेवीन मी माझ्यासारखे बाहेर. मग ऐकलंस काय म्हणतात माहितीये? तुझी बायको चिकणी म्हणतात. चिकणी खोटं बोलतात काहीतरी. हसू नकोस तू कशाला दात काढतेस आणखीन? इथे एकाचे आहेत ना बाहेर. चल जा आज जेवायला करा काहीतरी, तुपाच्या ताकातले वडे करा आज. काय पसारा रे, काय लोक आहेत. लाज वाटते या बाईला बरोबर घेऊन द्यायची. ही बॅट बरोबर हिंडायचं म्हणजे जीव जातो. अडीच अंग घेऊन हिंडायचं म्हणजे. हे अर्धांगण, हे दीड अंग. हे काय आहे? दगड? दगड आहे? दगडी कागद आहे का? कागदी दगड आहे? चिठ्ठी? अरे बापरे, या बाईला मी घरात नसताना चिठ्ठ्या बिठ्ठ्या देतो काय? अरे कोण हा पठ्ठ्या चिठ्ठ्या देतोय? तुझी बायको चिकणी आहे रे. अरे तुझ्या येतो जाई कहा. समजलं कुठून दुर्बुद्धी. हो हो रामखोर, हा वाटेल दिली तो. हा डार्लिंग उर्वशी. डार्लिंग उर्वशी म्हणजे हेच. डार्लिंग उर्वशी तू स्वर्गातली अस्परा आहेस. अप्सरा लिहितो असेल बहुतेक याला. अस्परा लिहितो लेखाचा. तू स्वर्गातली अप्सरा आहेत. थांब, तुझ्या आईला सुद्धा मी असंच पत्र पाठवतो. तू स्वर्गातली उर्वशी. आईला हिलाच लिहिले की हे सगळं हे. तू स्वर्गातली अप्सरा आहेस. तुला पाहिल्यापासून मी ठार वेडा झालोय. ठार झालाय का वेडा झाला? काय झालंय कुणास ठाऊक. तुझ्या जवळच्या हॉस्पिटलमध्येच नेऊन पोहोचवतो तुला. थांब आता. तू ठार वेडा झालास काय? फोन लावून बोलवून घेतो हा तिकडच्या डॉक्टरला. तू त्या फावड्याला काय म्हणून पसंत केलंस? कोण हा फावड्या? मीच की फावड्या. अरे बापरे, मला का पसंत केलं असेल इथे? मग काय तुला पसंत करायला पाहिजे होतं का रे दीडशाने? हा तू त्या फावड्याला काय म्हणून पसंत केलंस? नवरा म्हणून का पसंत केलं तिनं? अरे नीच नालाय का? अरे काय काय माणूस आहे हा? माणूस आहेस का? तू बँकेसमोर दगडाने मारतो तुला. मग घाणेरडे पत्र लिहितो उचलेस तू ये माझ्या घरामध्ये. इथं ये. मी तुला असा पायाखाली असा कसा चिरडून टाकेल. अगो कागद आहे का काय? हा दगड आहे? दगड आहे का गड आहे? चिरडून टाकेल स्वतःला असं समजतोस काय तू? अरे फावड्या काय चाललंय? ट्विस्ट करतोस का काय? अरे समजतात का ही माणसं स्वतःला? अरे काय चाललंय काय? अरे तू कोण मला विचारणारा? अरे मी तूच काय? तूच काय माझ्या बायकोला पत्र लिहिणारा? तर तूच काय? हरामखोर. तेरा खून पी जाऊंगा. हॉल हुटा खून पी जाऊंगा. सोडा माझ्या डॅडींना. अशी काय? सॉरी. अरे गोपाळा तू आहेस? अरे अय्या, तुम्ही कसे काय आलात अचानक? आम्ही राहायला आलोय इथे. पाहिला? तुम्ही सुद्धा पाहिला ना तिला? अहो राहायला आले. काय झालं काकू? ई काकू काय? मला काकू वगैरे नको म्हणू. हा आई म्हण. काय झालं काय? नाही हल्ली काय करतो माहिती? हा असाच ओरडतो, हसतो, रडतो. काय न काय. अरे बापरे, मग डॉक्टरांना वगैरे दाखवलं की नाही? म्हणून तर आम्ही इथे आलो आहे. इथे कशाला आले ते? अहो इथे कशाला आलात? इथे काय कोणी डॉक्टर आहे का? मी 10वी नापास. हे 12वी नापास. 3 वेळा. मला माहिती रे पण. अहो, इथल्या डॉक्टरांना नाही दाखवायला आणलं, या शहरातल्या डॉक्टरांना दाखवायला आणलं. मला माफ करा मात्र तू. मला माफ करा. चुकून झालं माझ्याकडून ते. लोक गल्लीतली पोरं डेंजर वाटलं तसं बोलतात तिला. काही नाही बोलत. हा तुम्हालाच ती सवय. आता हे बघा ना, मी सुंदर दिसते. अरे वा. यात काय माझा दोष आहे का? अजिबात नाही हो. आता ती गल्लीतली मुलं मला बघून शिट्या मारतात, माझ्या सौंदर्याची तारीफ करतात. करणार पापडी. मी म्हणते लक्ष कशाला द्यावं त्यांच्याकडे? पण नाही, हे त्यांच्याशी भांडतात, हुज्जत घालतात. मग ती सगळी मुलं यांना चिडवतात. हसतोस काय करून?
आपल्या स्वतःच्या सुंदर बायकोला असं कोणी बोलत असेल तर कसं सहन होईल? मला ते सांग. माझ्या जीवाला किती यातन होतात मला सांग. कुठेस तू कुठेस? मला किती यातन होतात म्हणून तू सांगतो. अरे ह्याचं वाटतं झक मारली आणि अशी ही बॅट गळ्यात बांधून घेतली म्हणून. मी मला गळ्यात बांधा म्हणून तुमच्या मागे नव्हते लागले. तुम्ही चालत होत माझ्या मागे. मी आलो होतो मागे. हो. नाही, लग्नात तर उभी होतीस की चांगली. मी माया घातली गळ्यामध्ये तेव्हा. मग तुम्हाला सांगू अहो दाखवताना ना हं? मला दुसराच मुलगा दाखवला होता बघा. आणि आणि लग्नात हे सॉंग उभं केलं. हो काय बोलणार, लग्नात एवढ्या लोकांच्या समोर पटकन माळ घालून मोकळे झाले. मग माझा नाईलाज झाला. हो हॅलो. हॅलो हॅलो. हा हॅलो. या ना बसा ना. हा कोण आहे? हा बसा. हॅव अ सीट. हा काय हवंय? हो एक मिनिट. हा ऐकू दे जरा ग. हा कोण बोलताय कोण? काय माणसं आहेत? थांबा बाई तुम्ही. हा कोण बोलतो ते कळायला मार्ग नाही. हा घाय मोकले. अरे घाय का घाय? एक तर काय मोकलून सांग ना. कोण आहे ग? काही कळायलाच मार्ग नाहीये. घाय कुठे? हो कुठे आहात तुम्ही? अच्छा नाव ऐकलंय का आपण घायकुते कुठेतरी? हा थांबा बाई तुम्ही त्रास घेऊ नका. लांब बसा. घायकुते ना. अरे खरंच की तुम्ही सासरे बुवा नाही का? कोणाचं सासरे बुवा? माझेच की. हो आय एम सॉरी. तुझा बाप बोलतो. हा एक मिनिट थांबव बाई. लांब चला. ओके. हा हो इकडे कसे आलात तुम्ही? हा सांगितलं नाही त्यांनी. तुझाच बाप आहे. थांबव बाई लांब प्लीज. नका त्रास नका देऊ. हा बोला. काय? अरे मोठ्याने बोला. घायकुते म्हणजे माझेच सासरे की. अहो हो काय मोठ्याने बोला. तुझा बाप मला काही बहिरा समजतोय का काय? हा लावणी गाते? कोण लावणी गाती आहे? बाप बिघडला तुझा. बाई लांब प्लीज तुम्ही लांब. हो तुमच्या बायकोला सांभाळा. हा लावणी गातीये. अरे काय हो सासरे बा. हो सासरे बा. काय वय का तुमचं लावणी गायचं? हॅलो हॅलो. हा पप्पा. हा मी बोलते. नाही हो त्यांचं असंच आहे. जाऊ दे लक्ष देऊ नका. नाही अजून ऐकायला येतच नाही. हा मम्मी कशी आहे? पम्मी काय? पम्मी इकडे येते? गेली मम्मी गेली. कधी? अय्या निघाली सुद्धा? बरं. हा चालेल. बरं ठेवते. यांची मेवणी येते. अरे वा. अच्छा म्हणजे अरे मेवणीची लावणी केली. काय हो कशी दिसते ही लावणी? कसली लावणी? कोण गेलंय? अहो लावणी नाही तुमची मेवणी येते. मेवणी. हा पाहुणे आले हो. दिसलं की पाहुणे. तुमच्या डोक्यात गंभीर समस्या आहे. काय म्हणता काय डॉक्टर? माझ्या डोक्यात? अरे बापरे. उठा निघा. निघू? अहो पण माझ्या प्रॉब्लेमचं काय? पळू. घरी जा. मी तुम्हाला सगळं फोनवर सांगेल. पळा. अहो पण डॉक्टर पळा म्हटलं की पळायचं. हे सरकारी हॉस्पिटल आहे. मी सांगतो तसंच ऐकायचं. पळा. कपडे काढा. हो आधी कपडे काढा म्हटलं. आधी कपडे ऐकून काढा. घ्या, मी दोन हे बघा मी तुम्हाला लाईनीत परत उभा ऐकून राहिलोय. पाटील कपडे काढा. हे कसले पैसे? हे सरकारी हॉस्पिटल आहे. तुमचेच मी पैसे सरकारी आहेत. डॉक्टर आहे. हे तुमचेच मी पैसे इथे आहेत. फी घेतल्या जात नाही. हो साहेब तुमचेच पैसे आहेत ते. कसले पैसे? तुमचे मनी ऑर्डरचे पैसे आहेत. हे तुम्ही कसे आणले? तुम्ही तुम्ही कोण? मी पोचले नाही साहेब.